थेट जातोय नागपुरात, कारण इथल्या 40 नगरसेवकांवरती आता अपात्रतेची टांगती तलवार आहे। पुढच्या 48 तासांमध्ये त्यांचं नगरसेवक पदच जाऊ शकतं। त्या ठिकाणी पोटनिवडणुका लागू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत 40 नगरसेवक ओबीसी आरक्षित प्रवर्गातून निवडून आले। मात्र ओबीसी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यानं निवडून आलेल्या 40 नगरसेवकांच्या सदस्यत्वावर सुद्धा टांगती तलवार आहे। सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निकालाचा संदर्भ घेत या जागांवरती पोटनिवडणुका होणार की नगरसेवकांना अपवादात्मक दिलासा मिळणार याचा फैसला 21 जानेवारीच्या सुनावणीत होईल। नागपुरातून आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रवीण, 21 तारखेला सुनावणी होणार आहे आणि अपवादात्मक हे ठरतायत का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। सविस्तर अपडेट। राज्यघटनेनुसार 50% पेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकत नाही। तामिळनाडू फक्त त्याला अपवाद आहे आणि तेही प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे। त्यामुळे नागपूर महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका या ठिकाणी 50%ची मर्यादा जी आहे ते ओलांडली गेलेली आहे। नागपूरमध्ये सध्याची स्थिती पाहिली तर ओबीसीचं आरक्षण 40% आहे, अनुसूचित जमाती 12, अनुसूचित जाती ही 30, सर्वसाधारण गट 69 आणि एकूण जागा 151 जरी असल्या तरी एकूण आरक्षण हे 54.30 एवढं जात आहे। म्हणजे 4% जास्त आरक्षण हे 50%ची मर्यादा ओलांडत आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नव्यानं निवडणुका होऊ शकतात किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये तंबी दिली जाऊ शकते सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं की आता इतका खर्च झालेला आहे, जे लोक निवडून आलेले आहे पुन्हा आचारसंहिता लागेल, 6 महिने वाया जातील। त्यामुळे अपवादात्मक स्थितीमध्ये पुढं असं होऊ नये यामुळे सध्या तरी हे सगळं प्रकरण आहे। 40 नगरसेवक आहेत ज्यांच्या आरक्षणासंदर्भामध्ये 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। त्यामुळे जर यात सुप्रीम कोर्टानं 21 तारखेला या संदर्भामध्ये सुनावणी आहे, जर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये काही निर्णय दिला तर या 40 नगरसेवकांच्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक होऊ शकते किंवा या संपूर्ण प्रकरणात हे शेवटची वॉर्निंग आहे। यानंतर 50%ची मर्यादा ओलांडली जाऊ नये असे 2 ऑप्शन आहेत। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय संपूर्ण प्रकरणात काय निर्णय देते याकडे आता लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच वेळ आणि वाढता खर्च हे सगळं लक्षातच घेऊन सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देणार आहे। काय निर्णय येतो याची अपडेट आपल्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रवीण, अगदी सविस्तर अपडेटसाठी।